दर्यापुरातील आनंदनगरात युवकाची हत्या, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात। दर्यापुरातील आनंदनगर भागात वास्तव्य करणाऱ्या दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद आणि गैरसमज निर्माण झाल्याच्या परिणामी चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना आहे। यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रज्वल देवानंद तायडे वय 19 राहणार आनंदनगर दर्यापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। आरोपी कुणाल प्रवीण गावंडे वय 21 वर्ष राहणार आनंदनगर हे दोघेजण मित्र होते। कुणालचे तेथीलच एका युवकाशी जुना वाद होता। प्रज्वल त्याला मदत करतो असा संशय कुणालला आल्याने त्यातून मैत्रीत दुरावा झाला। मृत प्रज्वल हा अमरावती येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होता। आज सकाळी 11:30 वाजता प्रज्वलच्या घरात कोणी नसल्याचे बघून कुणालने त्याच्या घरात प्रवेश केला। दोघांमध्ये वाद झाले आणि कुणालने आपल्या जवळच्या चाकूने वार केले। यात प्रज्वल गंभीर जखमी झाला। त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी शेजारच्या लोकांनी दाखल केले। यासह पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली। रुग्णालयात उपचार घेताना प्रज्वल तायडे याचा मृत्यू झाला। घटनेच्या वेळी घरात कोणी नसून प्रज्वलचे आई वडील एका लग्न समारंभासाठी गेले होते। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात परिसरातील नागरिक व नातेवाईकांची गर्दी झाली होती। मृत प्रज्वल यास एक भाऊ, आई वडील, आजोबा असा परिवार आहे। अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम दर्यापूर येथे दाखल झाली असून दर्यापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। पुढील चौकशी दर्यापूर पोलीस करत आहेत।